खरं तर हा जो प्रकार आहे जालन्यातल्या बदनापूर शहरामध्ये घडलेला आहे आणि बदनापूरच्या सीएससी केंद्रांवरती काही सीएससी केंद्रांवरती अगदी 20 रुपयांमध्ये मराठीची ही उत्तर पत्रिका जी आहे ती मिळत होती आणि बदनापूरमध्ये जो आहे तो परीक्षा सुरू आहे 10वीच्या विद्यार्थ्याची आणि त्या विद्यार्थ्यांना हे पुरवलं जात होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अगदी 20 रुपयांमध्ये बदनापूर शहरामध्ये मराठीची जी आहे उत्तर पत्रिका जी आहे ती मिळत होती आणि साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी जी आहे ती ही उत्तर पत्रिका खरेदी केल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये 102 केंद्रावरती 10वीची परीक्षा पार पडत आहे आणि त्यापैकी बदनापूर येथे हा सगळा प्रकार उघडीस आलाय। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मंठा तालुक्यातल्या तळणी आणि परिसरातल्या परीक्षा केंद्रांवर देखील कॉफी बहादरांनी तुंबळ केलेली पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांची दमछाक होताना आपल्याला मंठ्यामध्ये देखील पाहायला मिळते। त्यामुळे साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह 2 दृश्य आहेत, एक मंठा तालुक्यातील तळणी येथील आहे आणि दुसरे बदनापूर शहरातील आहे, जिथे की मराठीच्या पेपरची उत्तर पत्रिका अगदी 20 रुपयामध्ये मिळत होते आणि हे साम टीव्हीनं महाराष्ट्राच्या समोर आणलेलं आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।